नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा नवीन प्रोमो आउट झालाय मित्रांनो। जबरदस्त पद्धतीने आर्यनची मात्र आपल्या मंजूने अशी काही भर मंडपात धुलाई केली आहे ना। मंजूने दुर्गेचा अवतार धारण करत भर चौकात आर्यनला फरफटत आता इकडे ओढून काढलेले। होय मित्रांनो, जबरदस्त प्रोमो आता आउट झालेला आहे। इकडे आपण पाहतोय मंजूने रंगे हात आर्यनला पकडलेलं असतं। सत्यासुद्धा आता सुखरूप असतो। हे सगळं आता गावभर असं पसरतं आणि आर्यनला चांगला चोप देत मंजू आता घेऊन गेली। प्रेक्षकांनो, गावभरात आर्यनची आता धिंड काढलेली। अक्षरशः देवीचा अवतार घेऊन मंजूने त्याला धुतलंय मित्रांनो। प्रोमो बघून असं तर वाटतंय की मंजूच्या अंगामध्ये अक्षरशः देवी संचारलेली आहे। इकडे मात्र मालिकेने जबरदस्त असं वळण घेतलेलं आहे। देवीचा अवतार घेऊन मंजूने मात्र राक्षसाचा वध केल्याचं आपल्याला आता दाखवलं जातंय। होय मित्रांनो, हा एपिसोडमध्ये आता इतकं इंटरेस्टिंग असं ट्विस्ट आपल्याला दाखवलं आहे ना। इकडे आर्यनचं मॅटर आता पूर्णपणे संपून जाणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांना जो ट्विस्ट हवा आहे तोच फायनली मालिकेमध्ये ट्विस्ट येताना आपल्याला दिसणारे। होय मित्रांनो, सत्या जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्याची सुरुवात कशी झाली आहे, हे सगळं कसं घडलंय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचमुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं दाखवलं जातं की मंजू जी असते, सत्या मंजू दोघे बाहेर गार्डनमध्ये आता डिस्कशन चालू असतं त्यांचं। मंजू सत्याला बोलते, सत्याने आता दाढी ते सगळंच काढून टाकलेलं असतं। तो त्याच्या खऱ्या रूपामध्ये आता आलेला असतो। तो मंजूला बोलत असतो, वाघमारे आता मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना आपल्याकडे आता फक्त उद्याचा दिवस एवढं वाटतंय। काही ना काही आता आपल्याला करायचं आहे। आता आपल्याला खरंच आर्यनचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि आता अजिबात शांत बसायचं नाही आहे, असं त्यांचं डिस्कशन चालतं। आणि आत्याबाई मात्र असते ना प्रेक्षकांनो, नेमकं तिकडे येते आणि ती म्हणते, काय मेजर तुम्ही आता, अहो मेजर काय करताय, कपडे वगैरे घातलेत तुम्ही, अहो असे काय झालं तुम्ही, मेजर तू नव्हतास का आधी। अरे लगेच आता जी मंजू आहे ती म्हणते, आत्याबाई हे बघा, तुम्हाला माहीत नाही हे सगळं काय चाललं आहे, तुम्ही या सगळ्यापासून थोडंसं आता लांब राहा। अहो तुम्हाला माहीत नाही आत्याबाई, हे सगळं मॅटर खूप मोठं आहे। आता ती मोठ्याने रडायला लागते। अगं बाई, मी तर आयुष्यात मेजरवर पहिल्यांदाच प्रेम केले, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मेजर आलाय आणि त्या मेजरच्या प्रेमात मी पडले होते। मेजर असं कसं झालं, मला तर पटतच नाही आहे, मेजर असं कसं होऊ शकतं। इतक्या जोरात आत्याबाईची नौटंकी चालू असते ना। मेजरसोबत खरंच काय झालं, हे सगळं कसं होऊन बसलं, हा प्रश्न आत्याबाईला पडतो। आत्याबाईला वाटतं, माझं पहिलं प्रेम मेजरवर आहे, मी आयुष्यात कधीच प्रेमात पडले नाही आणि तुमचा चेहरा मला आधी सांगायचा नाही, हे सगळं तुम्ही आधी का नाही दाखवलं। आता सगळं काही असं ते बोलत आत्याबाई मात्र इकडे खूपच गोंधळ घालत असते। मंजू म्हणते, तुम्हाला एक सांगू का, हे बघा आत्याबाई, तुम्ही आता शांत व्हा, मला तुमचा आणि आर्यनचा खरा चेहरा माहिती आहे। तुम्ही आणि आर्यन मिळून काय कारस्थान करताय ना, हे सगळं मला माहिती आहे। असं मंजूने जेव्हा आत्याबाईला म्हटलंय तेव्हा आत्याबाई मात्र गांगरते, काय माहिती आहे गं तुला, काय माहिती आहे तुला, सांग बरं। मंजू म्हणते, उद्या तुम्हाला सगळंच कळणार आहे। आता मात्र मंजू म्हणते, आत्याबाई तुम्हाला माहिती आहे का, सत्या माझा नवरा आहे, तरी आर्यन माझ्यावर प्रेम करतो, त्याने मला फसवलं आहे आणि त्याने मला सगळ्यात आता इकडे उल्लू बनवलं आहे। मला लग्न करायचं नाही आहे त्याच्याशी, परंतु बळजबरीने तो माझ्यासोबत लग्न करायची इच्छा आता बाळगून आहे। इकडे मात्र सत्या आणि मी प्लॅन केला होता आणि आता आत्याबाई मात्र हे सगळं ऐकते आणि मला काहीच याच्यातलं माहीत नाही आहे। त्यांनी मला शूटिंगसाठी बोलावलं, ॲक्टिंगसाठी बोलावलं होतं, मी मागितले तेवढे पैसे त्यांनी दिले, म्हणूनच मी या ॲक्टिंगसाठी, या नाटकासाठी तयार झाले आणि तुमच्या घरामध्ये आले। आत्याबाई आता मंजूसमोर सगळं सत्य कबूल करते आणि आर्यनचं सगळं गुपित आत्याबाईने आता मंजूसमोर फोडलं आहे। हे बघा, तुमचं आहे सत्या तुमच्या बाजूने लढतोय ना, खरंच मी पण आता सत्याच्या बाजूने लढायला आहे, मलासुद्धा सत्य हवं आहे, मलासुद्धा खोटं नाटं अजिबात नको आहे, असं आत्याबाई स्पष्टपणे बोलते। आणि अजिबात मंजूताई तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत लढायला तयार आहे। मंजू मात्र आता खुश होते। मंजू आता त्यांना विचारत असते, आत्याबाई तुम्ही सावध राहा। इकडे सत्या मंजू मिळून दोघंजण प्रेक्षकांनो, आर्यन जो आहे त्याला आता बलमा जो असतो ना, त्याच्याकडे जयदीप बलमा आता हे दोघं घेऊन तिकडे आलेले असतात। बळजबरी त्याला दारू पाजवतात
सत्य आणि मंजूचा तो प्लॅनच असतो. काय रे, उद्या तुझं लग्न आहे ना, आम्हाला बॅचलर पार्टी दे ना, असं म्हणून बलमा आणि आता इकडे आपल्या जयदीपने जबरदस्त प्लॅन आखलाय सत्याच्या सांगण्यावरून. ते त्याला अशी दारू पिऊ घालतात ना, त्याला काही दारूची नशाच चढत नाही, त्याला दारूने काहीच होत नाही आणि नंतर तो आता जागेवरच बसतो. तो विचारायला सुरुवात करतो, तुझं गाव कोणतं, तुझं कुठलं गाव, तुझ्या वडिलांचं नाव काय. जयदीप त्याला इतके प्रश्न विचारतो ना, आणि आता मात्र दारू चढल्यासारखं तो बोलत असतो. काय रे, चढली नाही का दारू याला. आता मात्र प्रेक्षकांनो, सत्यादादा याला आता काही दारू चढत नाही आहे बघा. आपलं हे बघ पूर्ण दारूच्या नशेत आहे. आता हा नाव सांगतो की नाही काय देवालाच ठाऊक. तर आता बलमा म्हणतो की सत्या चल आपण निघून जाऊ. सत्या म्हणतो तुम्ही जा, आपण बघूया हा कधी बोलतो, काहीतरी बोलेल ना, मी इथे थांबतो. सत्या वगैरे आता निघतात. आर्यन म्हणतो अच्छा, म्हणजे हे सगळं सत्याचं नाटक आहे आणि सत्या जिवंत आहे. आर्यनला आता नवलच वाटतं. तो म्हणतो याला मी संपवलं होतं माझ्या हाताने, तरीसुद्धा सत्या जिवंत कसा राहिला. आर्यन आता विचारच करतो. जो आर्यन आहे तो मात्र बोलतो की मी आता सत्याला जिवंत सोडणार नाही आहे. सत्य आता प्रेक्षकांनो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपलेला असतो. सगळेच घरातले झोपलेले असतात. आर्यन मात्र आता तोंडाला मास्क लावून सत्याच्या रूममध्ये जाऊन गुंगीचे औषध देऊन सत्याला पूर्णपणे बेशुद्ध करतो. रुमालावरती औषध टाकतो आणि तोच रुमाल आता सत्याच्या रूममध्ये आल्यावर सत्या जेव्हा झोपलाय तिकडे मात्र त्याने त्याच्या नाकावर दाबून धरलाय. सत्या आता इकडे बेशुद्ध पडलाय मित्रांनो. तिकडून उचलून आर्यन त्याला घेऊन जातो. सकाळी सकाळी घरात लग्नाची धांदल सुरू असते, खूप गडबड सुरू असते. मंजू आता नवरी बनून तयार झालेली असते आणि इकडे आर्यन आता मेकअप करून नवरदेव बनून तयार असतो. तो खूप खुश असतो की सध्या आता माझं मंजूसोबत लग्न होणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येत असतात. मंजूला आता सवी म्हणते मंजू वहिनी खूप सुंदर दिसताय. मंजू म्हणते अगं काका कुठं गेले गो बाई, सकाळपासून दिसत नाही आहेत. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आता हे लग्न होणं शक्य नाही आहे. परंतु सवी मात्र म्हणते हो ना, आज काका सकाळपासून गायबच आहेत, कुठंच दिसत नाही आहेत, कुठे गेले काय माहीत काका. असं आता त्यांचं डिस्कशन चालू असतं. प्रेक्षकांनो खरंच काकांना कुठे गेले आता पाहिलं आहे का कुणी, असं मंजू सगळीकडे शोधायला विचारत असते, सगळ्यांना शोधत असते. आर्यन पण बघतो, मंजू मात्र काकाला शोधते. आता मात्र आर्यनला पूर्णपणे डाऊट आलाय. तो त्याच्या गुंडांना फोन करून सांगतोय की त्याच्या गुंडांना इकडे त्याला बांधून ठेवलेलं असतं, त्याला चांगलं दाबून ठेवा, त्याला चांगलं मारा. आणि इकडे सगळेजण काका कुठे गेले म्हणजेच सत्या कुठे गेला शोधाशोध सुरू असते. प्रेक्षकांनो आता मात्र मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येताना दिसतोय. सत्याला मंजू आता सुखरूप बाहेर काढणारे, आर्यनचं सगळं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणून त्याची मात्र गाढवाची काढतात तशी धिंड आपली मंजू काढणारे. होय मित्रांनो, मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा.